जेजुरी अपघातानंतर ती महिला जिवंत दिसली। माऊलीच्या दिंडीत अचानक अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण वारीचे 6 लाख वारकरी स्तब्ध झाले। लक्षात घ्या, संपूर्ण बातमी आपण पाहू। माऊलीच्या रथापाशी 85 वर्षाचे बाबा कोसळले, पण पुढे जे घडलं ते पाहून 6 लाख वारकरी स्तब्ध झाले। रात्री मुक्कामाची दिंडी होती आणि अचानक मोठी खळबळ उडाली। पालखीचा रथ विसावलेला असतानाच त्या रथाशेजारी उभे असणारे एक 85 वर्षाचे वृद्ध वारकरी अतिशय वेगाने रथाच्या दिशेने पळत सुटले। पालखीच्या अगदी जवळ येताच ते जमिनीवर कोसळले। आजूबाजूचे वारकरी घाबरले। काहींनी डॉक्टरांना फोन लावला। डॉक्टर धावत आले, पण त्या वृद्धाने डॉक्टरांना हातानेच थांबवले आणि पुढच्या 2 सेकंदात ते जे बोलले त्याने अख्खी दिंडी स्तब्ध झाली। जेव्हा डॉक्टरांनी त्यांना जबरदस्ती दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कडाडून विरोध केला। प्रत्येकाला प्रश्न पडला होता की हे बाबा उपचाराला का नकार देत आहेत। तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला वाटले की आता त्यांच्या जागीच अंत होईल, पण पुढे त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण वारकऱ्यांना एक मोठा धक्का दिलाय। खरं तर ही घटना जेजुरीच्या मुक्कामात घडली होती, पण त्याची चर्चा आज वारीत सुरू झाली, जेव्हा या 85 वर्षाच्या बाबांनी एक धक्कादायक मुलाखतीची ती घटना सांगितली। वारीच्या 150 वर्षाच्या इतिहासात कधीच न घडलेले नव्हतं असा प्रसंग त्या मुक्कामात घडला। मग नेमकं काय झालं त्या रात्री? का माऊलीच्या रथापाशी हे बाबा पळत आले? त्यांनी उपचाराला का नकार दिला? त्यांच्या तोंडातून असे कोणते शब्द बाहेर पडले की ज्यामुळे 6 लाख वारकरी जागीच गोठले? चला जाणून घेऊया प्रकारे या संपूर्ण रिपोर्टमध्ये। जेजुरीला ज्यावेळेस मुक्काम होता त्यावेळेस तिथे राहुट्या किंवा तंबू पसरले होते। त्या तंबूमध्ये सगळे वारकरी झोपलेले होते आणि प्रत्येकाची नजर एका वृद्धावर खेळली होती। 85 वर्षाचे दगडू पाटील, ज्यांनी एक धक्कादायक प्रसंगाची माहिती आज दिलेली आहे। वारी हा दगडू पाटील या वारकऱ्याच्या आयुष्याचा एक केवळ भाग नव्हता, तर तो श्वास होता। त्यांच्या जगण्याचा एकमेव उद्देश गेले सडक 400 वर्ष पाठीवर गोंडस आणि हातात भगवी पताका घेऊन ते पंढरीची वाट चालत होते। रावळात विठूत माऊलींचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांच्या वर्षाची सुरुवात कधी होत नव्हती। पण यावर्षी काळ बदलला होता। त्यांचे वय वाढत होते, शरीर थकलं होतं, गुडघे झिजले होते, चालताना डोळ्यासमोर अंधारी येत होती। वारीला निघण्यापूर्वी घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजीची रेषा स्पष्ट होत्या। मुलांनी हात जोडले, नातवांनी गळ घातली होती। दगडू पाटलांना नातू म्हणू लागले, बाबा यंदा प्रकृती साथ देणार नाही, घरातच विठ्ठल पहा, आम्ही पंढरपुराला जाऊन तुमच्या नावाचा विडा ठेवतो आणि आपली गाडी करून तिथे जाऊ। पण दगडू पाटील ऐकायला तयार नव्हते। त्यांनी त्यांचा संशय केला आणि त्यांनी म्हणलं, दगडू बाबाच्या चेहऱ्यावर एक मोठा आणि वेगळाच डगमगणारा निर्धार होता। त्यांनी मुलांच्या खांद्यावर हात ठेवला आणि अत्यंत शांतपणे ठाम आवाजात म्हणाले, अरे यंदा वारीचा आलो नाही तर आयुष्य एक मोठी खंतपणात राहील। शरीर साथ देव ना देव, माझं मन पंढरीकडे ओढते। अखेर त्याच्या या भक्तीच्या हट्टापुढे कुटुंबाला मानावं लागलं। बाबा दिंडीत सामील झाले खरे, पण जेजुरीत जेव्हा त्यांनी पाऊल ठेवलं तेव्हा त्यानंतर त्यांच्यासोबत जी घटना घडणार होती त्याची कल्पनाच कोणाला नव्हती। जणू त्याच्या येणाऱ्या संकटाची त्यांना चाहूल लागली होती। जेजुरीत पोहोचल्यावर त्यांनी स्वयंसेवकाला जवळ बोलावून अशी गोष्ट विचारली की जे ऐकून स्वयंसेवक देखील चक्रावला होता। खरं तर 12-13 जुलै रोजी सासवड सोडून त्या ठिकाणी ही वारी जेजुरीच्या यायला निघाली होती। त्यावेळेसच तिथे एक अपघात घडला होता, ज्यामुळे 20,000हून अधिक वारकरी त्या परिस्थितीत क्रिटिकल झाले होते, तर 3 वारकरी महिला जागेवरच अंत झाला होता। खरं तर एक प्रकारे वारीमध्ये दुर्दैवी घटना घडत होत्या। पण वारीच्या पुढच्या मुक्कामात म्हणजे जेजुरीमध्ये जेव्हा वारी पोहोचणार होती तेव्हा तिथे जे घडणार त्याची कल्पनाच कोणी केली नव्हती। अखेर बाबा हा अपघाताचा प्रसंग आठवल्यावर त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं होतं, पण त्यांच्या माहिती नव्हतं की जेजुरीत गेल्यावर त्यांच्यासोबत हा प्रसंग घडणार होता, ज्याने 6 लाख वारकरी जागीच झिजणार होते आणि दुसऱ्या दिवशी मुलाखतीमध्ये त्यांची सगळी माहिती समोर येणार होती। खरं तर जेजुरी ज्यावेळेस मुक्काम तिथे सुरू झाला, रात्रीचे 12:30 वाजले होते। जेजुरीचा गड विठ्ठलाच्या गजराने आणि टाळ मृदंगाच्या आवाजाने दुमदुमत होते, पण दिंडीच्या एका विशिष्ट तंबूमध्ये वातावरण मात्र कमालीचे गंभीर होऊ लागले होतं। आजूबाजूचे वारकरी दिवसभराच्या प्रवासाने थकलेले होते, झोपेची तयारी करत होते, पण दगडू पाटील एका शांत कोपऱ्यात बसले होते। त्यांचा चेहरा पांढरपटला पडला होता, कपाळावर घामाचे मोठे थेंब होते आणि ते सेवा करणाऱ्या एका तरुण सेवकाला त्यांनी दिंडीत काम करणाऱ्या एका तरुणाला बोलवले। आपल्या थरारक हाताने जवळ करण्याचा इशारा केला। बाबांच्या डोळ्यात एक अनामिक आस आणि वेगळीच चमक होती। त्यांना त्या तरुणाचा दाढ घट्ट पकडला, अतिशय तीक्ष्ण आणि थरथरत्या आवाजात विचारलं, बाळा, माझं एक काम करशील का रे?
तो तरुण गोंधळला. त्याने बाबाच्या सुकुलत्या चेहऱ्यावर आणि अशक्त शरीरावर पाहिलं आणि काळजीने विचारलं, "काय झालं बाबा? पाणी हवंय का? जेवण देऊ का? काय त्रास होतोय का? सांगा मला, मी तुमची व्यवस्था करणार आहो." त्यावर बाबांनी गंभीरपणे नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, "नाही रे, मला यातलं काहीच नकोय. वेळ आली की सांगेल. पण माझा एक शब्द लक्षात ठेव, मला नकार देऊ नकोस." तो तरुण काही बोलणार विचार करण्यात तितक्यात रात्रीचे 12 वाजले होते. अचानक तंबूतला तणाव शिगेला पोहोचला. आत तंबूमध्ये बाबांनी त्या तरुणाला एकट्याला बोलावलं होतं आणि बाबा म्हणत होते, "माझे शेवटचे शब्द लक्षात ठेव." आता तरुणाला काही समजत नव्हतं, पण तेवढ्यात 12 वाजले. अचानक तंबूतला तणाव शिगेला पोहोचला. त्यामुळे सर्वत्र एक शांतता पसरली. आता बाबा हळूहळू त्यांना धाप लागू लागली. बोलता बोलता त्यांचा चेहरा खूप वेदनादायी झाला. बाबांना विश्वास घेणं कठीण झालं. त्यांनी छाती वेगाने धडधडू लागली. डोळे पांढरे करून जमिनीवर कोसळले. आजूबाजूच्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर रंग उडाला. महिला वारकरी भीतीने रडू लागल्या. तंबूत एकच हल्लाकल्लोळ माजला. तातडीने दिंडी प्रामुख्याने धावपळ करत डॉक्टरांना फोन लावला. डॉक्टरांनी बाबांची नाडी तपासली आणि जो इशारा दिला त्याने पहिला सगळ्यात मोठा धक्का वारकऱ्यांना बसला होता. आता सगळ्यांना वाटलं, वय झालंय, चालून चालून दम लागला, अटॅक आला असेल असं सगळ्यांना वाटत होतं. पण खरं सत्य पुढे समजणार होतं जेव्हा दुसऱ्या दिवशी बाबा मुलाखत देणार होते. डॉक्टर त्यांना गंभीर चेहऱ्याने उभे राहिले. त्यांच्या कपाळाच्या आट्या पाहून तंबूतला प्रत्येक श्वास राखला होता. डॉक्टर दिंडी प्रमुखांना बाजूला घेऊन गेले. बाबाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. पल्स आणि ऑक्सिजन वेगाने ड्रॉप होते. त्यांना रात्री तातडीने शहरातल्या मोठ्या कार्डिओ हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल. इथे तंबूत उपचार करणं म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे. हे ऐकताच उपस्थिती असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काही जण त्यांच्या मुलाला फोन करावा की काय अशी चर्चा सुरू लागली. 40 वर्षाची पवित्र वारी आता जेजुरीच्या मुक्कामात अशी थांबणार का? बाबांना काय झालं तर घरातल्या काय तोंड दाखवणार या विचाराने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि प्रचंड तणाव दिसत होता. आता बाबांना दवाखान्याच्या गाडीत घालण्यासाठी पळापळ सुरू झाली. ॲम्ब्युलन्सला फोन लावण्यात आला. पण त्याच वेळी त्याच अवस्थेत असणाऱ्या दगडूबाबांनी अचानक डॉक्टरांना कोट पकडला. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती तर एक आर्त आणि भावुक विनवणी होती. त्यांनी सगळ्यांना जवळ बोलावून आणि म्हणाले, "मला हॉस्पिटल नेऊन पांढऱ्या भीतीत बंद करू नका. उद्या प्रस्थान करण्यापूर्वी मला माऊलीच्या रथाच्या अगदी जवळ येऊन दर्शन घ्यायचे. मला माऊलीच्या पालखी शेजारी रथात बसायचं. मला फक्त माऊलीच्या चरणावर डोकं ठेवायचं. जर मी हॉस्पिटलला गेलो तर माझी इच्छा अपूर्ण राहील आणि माझा जीव या तंबूत अडकून राहील. मला वारी सोडायची नाही." बाबांचे आर्त हाक ऐकून दिंडीच्या प्रमुखांनी प्रशासनाला पोलिसांशी संपर्क साधला. पण तिथून पहाटे एक अशी बातमी आली ज्यांनी सगळ्याच्या आशेवर पूर्ण पाणी फेरलं. ती बातमी दिंडीत आता अत्यंत धक्कादायक आणि हतबल करणारी होती. पहाटे 5 वाजल्यापासून जेजुरीतला रथ आता निघायचा होता. ज्यामुळे VIP मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आणि लाखो भाविकांच्या गर्दीमुळे प्रशासनाने अत्यंत अभेद्य पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. रथाच्या आजूबाजूला 3 पदरी लोखंडी बॅरिकेड्स लावले होते. कमांडो पहरा देत होते. सुरक्षा कारणास्तव रथाच्या जवळ काय तर 50 फुटापर्यंत सामान्य वारकरीची मनाई होती. आता तंबूत पुन्हा तणाव. एकीकडे गंभीर आजारी, ऑक्सिजन कमी असणारे दगडूबाबा ज्यांना उभा राहता येत नव्हते आणि दुसरीकडे पोलिसांचा वेढा. अशा परिस्थितीत त्यांना रथापर्यंत नेणं म्हणजे पोलिसांच्या लाठीचार्ज खाणं असं होतं. वारेकऱ्याच्या चेहऱ्यावर कमालीची हतबल निराशा पसरली. पण दिंडीतल्या तरुण मुलांनी मागे हटायचं नव्हतं ठरलं. त्यांनी धाडसी प्लॅन केला. 5-6 धडधाकट तरुणांनी बाबांच्या अवतीभोवती स्वतःची एक मानवी साखळी तयार केली जेणेकरून गर्दीचा एकही धक्का बाबांना लागणार नाही. पहाटे माऊलीचा रथ जेजुरीच्या गडावरून आत पुढे निघणार होता. हा तरुणांचा गट बाबांच्या मध्यभागी ठेवून पोलिसांची बंदोबस्त धडासाने वाहू लागला. बाबांची ती दयनीय अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यातलं ओढ वाहून पोलीस देखील मन हेलावलं. त्यांनी स्वतः धावून येऊन बंदोबस्त बाजूला केला. बॅरिकेड्सचे गेट उघडले. बाबांच्या रथाच्या जाण्यासाठी वाट करून दिली आणि त्या 85 वर्षाच्या थकलेल्या शरीर कुठून ताकद आली काय ठाऊक. त्यांनी तरुणांना आधार झटकला आणि थेट माऊलीच्या रथाच्या पायरीवर नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मुखातून फुटकून शब्द निघाले, आता माझं काम झालं. माऊली, माझी वारी समर्थ झाली. आता मला नको काही." हजारो वारकऱ्याच्या डोळ्यातलं तेल वाहून हा अद्भुत प्रसंग पाहिला. संपूर्ण जेजुरी परिसर ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषाने नांदला. कथा इथे संपत नाही. दर्शन झाल्यावर बाबा रथाच्या पायरीवरून उठले. त्यांच्या चेहऱ्यावर आता काहीच नव्हतं आणि त्यांच्या वेळेस
तिथे त्या ठिकाणी सगळी प्रकृती स्थिर झाली. आता त्यांना म्हटलं, आता मला पुढे चेकअपसाठी डॉक्टरकडे घेऊन चला. तीच माझी इच्छा, माऊलीची आज्ञा आहे. मी उपचाराला तयार आहे. आणि बाबांनी अखेर उपचार घेतले आणि बाबांनी मुलाखतीतून घडलेला हा प्रसंग सांगितला. हा प्रसंग सांगून तुम्हाला नेमकं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल कमेंट करून नक्की ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.